वर द्रोण मुद्रेत पाठ करणं सरळ. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, हाताची कोपरे शरीराच्या जवळ. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. त्याच्या आधी श्वसन मार्ग शुद्धीची एक साधी कृती. एकेका नाकपुडीने डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन प्रत्येकी 15 आवर्तन. डावी नाकपुडी सहज बंद केलेली. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या कृतीला सुरुवात. उजव्या नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. डावा हात गुडघ्यावर. उजवी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी आपण मोकळी करून घेतली आहे. आता दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. प्रत्येकी 20 आवर्तन यथाशक्ती. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एकाला गोपाट एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. काही क्षण शांत. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर.
आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर, विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात समोर, एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये आपण स्ट्रेच देऊया. जास्तीत जास्त ताण अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायचे. पुन्हा ओपन करायचा. आता श्वास घेत ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच, 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. दोन्हीही पावलं आणि हात एकत्रित हालचाल. पुन्हा श्वास घेत ओपन, जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया. श्वास घेत आणि श्वास सोडत फोल्ड. सावकाश श्वास घेत घेत ओपन करायचंय. दोन्ही पावलं जुळलेली आहेत, हात समोर आहेत. अँकल जॉईंट्स मधून पाऊल, मनगटामधून हाताचा तळवा स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचंय. आता हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. पावलामध्ये किंचितसं अंतर घ्या आणि सुरुवात करूया रोटेशन क्लॉकवाईज. 1 मनगटामधून मुठी आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल. 3 4 बरोबर. 5 छान. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात थोडा वेळ खाली. दोन्ही हात आता मागे न्यायचे, पाठकाणा आपला सरळ होईल. करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया आणि सुरुवात. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून 2 राऊंड. अगदी सावकाश. डावीकडे येताना कान डाव्या खांद्याकडे जातोय, मान मागे जातीये. उजवीकडे येताना उजव्या खांद्याकडे. 3 वेळा झालं की थांबायचं. सावकाश मान सरळ करायचे. आपल्या हाताची आता बोटांची गुंफण करून ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. उजव्या गुडघ्याच्या खाली. उजवा पाय फोल्ड करूया. आणि आता श्वास घेत पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा पाय वर, रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. 1 आपला पायाचा अंगठा जमिनीकडे जाऊ देस. 2 बरोबर. 3 छान. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. पुन्हा पाय वर 45 डिग्री आहे आणि अँटी क्लॉकवाईज. 1 अंगठा जमिनीला लागू देत. 2 आणि 3 छान. अवकाश थांबून उजवा पाय सरळ करायचा आहे आणि मग हीच कृती डाव्या पायाने. जेव्हा घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा मात्र 5-5 वेळा प्रत्येक कृती करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पाय फोल्ड करूया. डावा पाय 45 डिग्री वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. नाही, आपण आधी वर आणि अप अँड डाऊन नाही केलं ना. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 पाय गुडघ्यातनं सरळ आणि मग पुन्हा फोल्ड. 3 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 बरोबर. 2 आणि 3 छान. 3 वेळा झाले की थांबायचंय. उजवा पाय सरळ करायचा, सॉरी डावा पाय सरळ आणि मग बटरफ्लाय. पावलं जुळून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या भोवती, पाठकणा सरळ. या स्थितीमध्ये डोळे बंद करून थोडा वेळ थांबूया. लक्ष आपल्या श्वासाकडे.
आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरू करूया. थोडीशी जलद कृती फुलपाखरासारखी. गुडघे जास्तीत जास्त वर खाली, मांड्या किंवा आपले गुडघे जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा. बरोबर, खूप छान. सावकाश कृती थांबवायची आहे आणि तिथल्या तिथे साधी साधी मांडी, तिथल्या तिथे साधी मांडी. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात फोल्ड करूया, कोपरं जॉईंट आणि सुरुवात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, अगदी सावकाश. 2, बरोबर. 3, अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आहे तो श्वास सोडायचा, एक श्वास भरून घ्यायचा, तोही श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा. पुन्हा आपण चेस्ट ओपन वाले थोडेसे लूजनिंग एक्सरसाइज करणार आहोत. आता पुन्हा आपल्या हाताची जी बोटं आहेत ती खांद्यावर ठेवायची आहेत. दोन्ही कोपरं पुन्हा समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत घेत लांब करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. पुन्हा श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता हाताची कोपरं पुन्हा अशीच जॉईन करा, अशीच जॉईन ठेवा. हा. आणि आता श्वास घेत वर घ्या आणि श्वास सोडत पुन्हा खाली. पुन्हा खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता पुन्हा हात आपले जे आहेत हे थोडेसे आडवे करायचे खांद्यातून. हा. आता श्वास घेत पुन्हा वर, श्वास सोडत खाली. मान आपली सरळ मध्यभागी असेल, तिला कुठेही हलवायची नाही. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आता आपला डावा जो हात आहे तो उजव्या गुडघ्यावर ठेवायचा. उजवा हात मागे, जिथे आपल्या पाठीचा कणा आहे तिथे, आणि सावकाश उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हलकसं ट्विस्टिंग पाठीच्या कण्याला आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मान मध्यभागी. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मध्यभागी. छान. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचे तिथल्या तिथेच. साइडवर्ड स्ट्रेचिंग आपण करणार आहोत. तिथल्या तिथेच पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. आता आपला उजवा जो हात आहे तो कोपरापासून आपल्याला खाली आपल्या उजव्या मांडीजवळ ठेवायचा आहे. उजवा हात कोपरापासून खाली आपल्या मांडीजवळ. बरोबर. छान. हा. आणि आता डावा हात सरळ वर घ्या. हा. बरोबर. कोपरातनं सरळ असेल आणि हळूहळू डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. बरोबर. छान. बरं. आता आपल्याला इथे मान झुकवायची नाहीये. मान आपण जशी आहे तशीच ठेवलेली आहे. हा. आणि नजर समोर. आता नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. छान. डाव्या बाजूने आलेला स्ट्रेच, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. बरोबर. सावकाश मध्यभागी या. उजव्या हाताच्या सपोर्टने सावकाश मध्यभागी. हा. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डाव्या हाताचा कोपरापासूनचा हात आपल्याला खाली जमिनीवर ठेवायचा आहे. परफेक्ट. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि मग उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. छान. आपल्याला मान कुठेही पुढे मागे झुकवायची नाहीये.
आणि आता बघा उजव्या बाजूने आलेला स्ट्रेच, त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. बरोबर. यथाशक्ती थांबूया. सावकाश मध्यभागी डाव्या हाताच्या सपोर्टने. आणि आता करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. दोन्ही हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. जोडलेले हात छातीपाशी, दोन्ही हातांच्या तळव्यांचा थोडासा एकमेकांवरती दाब आणायचा आहे. आणि आता जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. छान. आणि आता डोळे अलगद मिटून इथे लक्ष आपल्या श्वासाकडे आणि दीर्घ श्वसनाची यथाशक्ती 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा दुसरं आवर्तन आपलं आपण यथाशक्ती करून घ्या. उलट चाल करूया. डोळे उघडायचेत. एक श्वास भरून घ्यायचा पुन्हा एकदा. आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्यायचंय. विश्रांती. आज आपण एक आसन बघणार आहोत, ते म्हणजेच भूशिरासन. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल, मायग्रेन, वर्टिगोचा त्रास असेल, तर मात्र हे आसन करणं टाळायचं आहे. भूशिरासन म्हणजे इथे आपला जो मेंदूचा जो भाग आहे, आपला ब्रेन जो आहे, हा अतिशय चांगला ऍक्टिव्हेट होतो. आपल्या रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला होतो. त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे होतं. अल्झायमर सारखे जे त्रास आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. ज्यांना शीर्षासनाचे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत त्यांच्यासाठी हे भूशिरासन अतिशय उपयुक्त मानलं गेलंय. फक्त खबरदारी, मायग्रेन, वर्टिगो किंवा हृदयविकारासंबंधी कुठलेही त्रास असतील, हाय ब्लड प्रेशर असेल, त्यांनी हे करणं टाळायचं आहे. तर इथे तुम्हाला एक नॅपकिन लागणार आहे. तुम्ही नॅपकिन एक जवळ ठेवा. आणि हे कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. एक छोटासा नॅपकिन जवळ ठेवा. आधी मी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर इथे आपल्याला विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. विधिवत वज्रासन केल्यानंतर आपल्याला हा नॅपकिन जो आहे त्या नॅपकिनची अशी घडी करायची. बघा या प्रकारे. आणि ती आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवा. गुडघ्यापासून बघा फक्त ती 2 ते 5 सेंटीमीटर गुडघ्यापासून ही नॅपकिनची घडी लांब आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हातांची बोटं जी आहेत ही एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि ती हाताची पकड नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवायची. ठीक आहे. हे पक्क झालं की मग आपली हाताची जी कोपरं आहे ती आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्यायची. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ. मग आपली नॅपकिनची घडी आपोआप अजून थोडीशी गुडघ्याच्या जवळ सरकेल. मी दिसते ना प्रत्येकाला. त्यानंतर आपल्या टाळूचा जो भाग आहे तो ह्या नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर. हे पक्क झालं मग आपल्याला सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आहे. आपलं डोकं पुन्हा एकदा नॅपकिनच्या घडीवर टाळूचा भाग ऍडजस्ट करायचा. पावलांचं माउंटन करायचं. टाचा सिलिंगच्या दिशेला असतील. ही स्थिती पक्की झाली की मग गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे. बघा हाताचा सपोर्ट जो आहे हा डोक्याच्या मागे आहे. आपल्याला हाताच्या पकडीवर डोकं ठेवायचं नाहीये. टाळूचा भाग. ही स्थिती पुन्हा एकदा पक्की झाली की आपल्याला जेवढी पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने नेता येतील तेवढी न्यायची. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ. बघा संपूर्ण शरीराचा काटकोनासारखा आकार होतो. इथूनच पुढे शीर्षासनाकडे जातात. आणि मग उलट चाल करताना तिथल्या तिथेच गुडघे जमिनीवर टेकवायचे. पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची.
आणि जिथे आपल्या टाळूचा भाग जमिनीवर होता तिथे आपलं कपाळ जमिनीवर ठेवायचं. हाताची जी गुंफण आहे ती सोडून द्यायची. दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घेऊन यायची आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत असतील. हे झालं शशक आसन. इथे थोडा वेळ थांबून मग सावकाश वज्रासनामध्ये यायचं. ठीक आहे, लक्षात आलंय? कॉन्ट्रा इंडिकेशन्स पुन्हा एकदा ऐकून घ्या. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, कुठल्याही प्रकारचा हृदयाचा त्रास असेल, वर्टिगोचा त्रास असेल किंवा सर्वायकल पाठीच्या मणक्याची दुखणी असतील तर मात्र हे आसन करणं टाळायचं आहे. तुम्हाला कुठेही तुमच्या त्या भागावरती जास्त स्ट्रेच आणायचा नाहीये. ठीक आहे, फायदे जसं मी मगाशी सांगितलं की शीर्षासनाचे जे आपल्याला लाभ मिळतात तेच आपल्याला या भूशिरासनामध्ये मिळतात. रक्ताचा प्रवाह हा आपल्या मेंदूच्या दिशेने होतो, तिथलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान सुधारतं, त्यामुळे अल्झायमर सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. सुरुवात करूया. आधी वज्रासन घालायचंय विधिवत. विधिवत वज्रासन, एक एक पाय फोल्ड करून. बरोबर. आणि आता नॅपकिनची घडी एक करून घ्यायची. वज्रासनामध्ये थोडा वेळ स्थिर राहूया, कारण की ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे अलगद मिटून घेऊया. कोपरं शरीराच्या जवळ, लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. आता करूया भूशिरासन. सावकाश डोळे उघडायचे. नॅपकिनची घडी आहे समोर. आता ती आपल्या गुडघ्यापासून समोर 2 ते 3 सेंटीमीटर फक्त लांब असेल, जास्त पुढे ठेवू नका. आणि हाताची बोटांची गुंफण करायची आहे आणि ती आता आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवायची. हाताची कोपरं आता आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्या, म्हणजे थोडीशी नॅपकिनची घडी अजून आपल्या गुडघ्याच्या जवळ सरकेल. हा, बरोबर. आता आपला टाळूचा भाग त्या नॅपकिनच्या घडीवर ठेवा. तुमच्या टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर जाऊ दे. सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल. बरोबर, छान. हा, सीटचा भाग वर उचलला जाईल. बरोबर. आता जो पावलांचा आहे ना, माउंटन करा. आपले पायाची बोटं जमिनीवर टेकवा आणि टाचा सिलिंगकडे. बरोबर बरोबर. कापसेताई तुमचं ना दिसत नाहीये मला व्हिडिओ. बरोबर. आता गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करा. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करा. छान. बरोबर. सरळ करा, वरती या. बरोबर. हा हा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली पावलं अजून थोडीशी डोक्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. आपला पूर्णपणे टाळूचा भाग त्या नॅपकिनच्या घडीवर राहू दे. छान. बरोबर. प्रियाताई आणि दर्शनताई तुमचं छान होता. चैत्राली होतायत का गुडघ्यातनं पाय सरळ? सरांचा पण होतंय. बघ बघ होतायत का? वरती उचल गुडघे, सरळ कर. हाताची जी पकड आहे ती बरोबर, छान. आणि आता पावलं थोडीशी डोक्याच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करा. रुपालीताई नाही जमत आहे का? ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न असेल. ठीक आहे ठीक आहे, चालेल, हरकत नाही. छान आहे. कापसेताई तुमचं पण व्यवस्थित होतंय. बरोबर. आता जेवढं शक्य असेल तर पावलं थोडीशी अजून डोक्याच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करा. एक एक पाऊल फक्त थोडंसं पुढे, जास्त नको, ओव्हर ट्राय नको. बरोबर, खूप छान छान. एकदम खांदे रिलॅक्स करा. खांदे एकदम, शोल्डर रिलॅक्स, शोल्डर एकदम रिलॅक्स. बरोबर, खूप सुंदर. आता उलटचाल करताना आधी गुडघे जमिनीवर टेकवा. तिथल्या तिथेच गुडघे जमिनीवर टेकवा. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग येऊ दे आपल्या पायावरती. जिथे टाळूचा भाग होता तिथे आता आपलं कपाळ ठेवा. बरोबर बरोबर. आता आपली हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घ्या. हाताची गुंफण सोडा, गुडघ्याच्या जवळ घ्या. बरोबर. तिथे थोडा वेळ थांबा. छान छान. तिथे थांबा, अगदी नॉर्मलला येऊ दे सर्क्युलेशन आपलं. आणि मग हळूहळू वर या. सावकाश वर या, अगदी सावकाश. बरोबर. आणि वज्रासनामध्ये स्थिर.
डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण भूशिरासनाचा जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मागोवा. कुठे जास्त ताण वाटला का आपल्या सर्वाइकलच्या भागामध्ये, मानेच्या ठिकाणी, पाठकण्यावर, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. छान. खूप सुंदर प्रयत्न होता सगळ्यांचाच. खूप छान केलं. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करूया शशकासन. तर आता दोन्ही जे आपले गुडघे जुळलेले आहेत ना ते एकमेकांपासून लांब करा. पाठकण्याला आपण हलकासा आता आराम देणार आहोत. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. बरोबर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आधी हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकवा आणि मग एक एक हात हलका हलका लांब करा. जेवढं तुम्हाला स्ट्रेच करता येईल तेवढं करा. बरोबर. आणि मग आपले हाताची कोपरं जमिनीवर टेकून कपाळ जमिनीवर आणि इथे पूर्णपणे रिलॅक्स व्हा. खांदे रिलॅक्स, पाठीचा कणा रिलॅक्स, पोटाची स्नायू जमिनीकडे अगदी सैलसर सोडून द्या. एकदम रिलॅक्स होऊन जा. भूशिरासनामध्ये जे जे अवयव आपले ताणले गेले होते, स्ट्रेस आला होता, तो सगळा निघून गेला. रिलॅक्स. सावकाश हळूहळू तिथल्या तिथेच वर या. हाताच्या सपोर्टने तिथल्या तिथेच वर या. अगदी सावकाश. तिथल्या तिथेच वर. हाताच्या सपोर्टने. कुठेही हात वर नका घेऊ. तिथल्या तिथेच सरळ. बरोबर. छान. नाही, हात वर नका घेऊ. आता पुन्हा गुडघे जॉईन करून घ्या आणि गुडघ्यांवरती आपण मार्जरासन कॅट पोज घेतो ना त्याप्रमाणे या. जसं आपण कॅट पोज घेतो. बरोबर. छान. नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या. बघा गुडघे आणि हात एका सरळ रेषेमध्ये आहेत का हे आपलं आपण तपासा. पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. नजर समोर. बरोबर. छान. आता उजवा जो आपला हात आहे तो सरळ घ्या वरती समोर. उजवा हात समोर घ्या. डावा पाय मागून सरळ करा. बरोबर. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. डावा पाय मागून ताणण्याचा प्रयत्न, उजवा हात समोरून ताणण्याचा प्रयत्न. परफेक्ट. बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन. परफेक्ट. सावकाश. उजवा हात खाली, डावा पाय खाली. आता डावा हात सरळ घेऊया समोर आणि उजवा पाय मागून सरळ करूया. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. छान. परफेक्ट. पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स विरुद्ध बाजूने. लक्ष श्वासाकडे. छान. सावकाश. डावा पाय खाली, डावा हात खाली, उजवा पाय खाली. आता इथूनच आपण स्टँडिंग मध्ये जाणार आहोत. आता दोन्ही पावलांचं पुन्हा एकदा माउंटन करायचंय. गुडघे जमिनीपासून वर उचलायचे आणि टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पावलं जुळून घ्या. नजर आपली आपल्या नेव्हल रिजनकडे. आपण केलंय पर्वतासन. इथे आपण श्वास घेतोय आणि सोडतोय. आता नजर समोर. जिथे आपली नजर नेव्हल रिजनकडे होती आता ती समोर असेल, समोरच्या बाजूला असेल. बरोबर. बरोबर. आणि आता हळूहळू एक एक पाऊल पुढे घ्या. उजवं पाऊल पुढे, मग डावं पाऊल पुढे, पुन्हा एकदा उजवं पाऊल पुढे, मग डावं पाऊल पुढे, असं करत करत हळूहळू स्टँडिंग मध्ये यायचंय आणि विश्रांती घ्यायची. सावकाश. मान मागे सैलसर सोडून द्या आणि रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासाची. करणार आहोत आपण आता थोडीशी स्विंग, झोपाळ्यासारखी मुवमेंट. पुन्हा एकदा वर्टिगो आणि मायग्रेनचा त्रास असेल, पाठदुखीचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळायचंय किंवा यथाशक्ती करा. तर इथे आपल्याला पावलांमध्ये अंतर घ्यायचंय आणि लाकूड तोड ऍक्शन म्हणजेच काय तर आपल्याला हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. मग ते आपले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. श्वास घेत हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि श्वास सोडत पुढे. इथे आपल्याला हात आपले स्विंग करायचे आणि लाकूड तोडा जसं लाकडावरती घाव घालतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. असं इमॅजिन करा की हातामध्ये आपली कुऱ्हाड आहे आणि आपण एखादं मोठं झाड तोडतोय.
ठीक आहे, त्याप्रमाणे कृती. अगदी सावकाश, वर्टिगो मायग्रेन असेल तर मात्र सावकाश करा किंवा करणं टाळा. तर हाताच्या बोटांची गुंफण करायचे, दोन्ही हात सरळ वरती घ्यायचे, एक श्वास घ्यायचा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत खाली, एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, दोन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, तीन लास्ट राऊंड, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, चार सावकाश वर यायचा आहे. बरोबर, 4 वेळा करून झालं की थांबा आणि मग वरती या. करणार आहोत आपण आता वायू निष्कोनासन. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर असेल. आपल्या उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाखाली. श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. लास्ट राऊंड, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. सावकाश वरती यायचंय हळूहळू आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत चंद्र नमस्कार. तर हे कसे करायचे आधी मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय नको. थोडेसे ऍडव्हान्स जातात हे चंद्र नमस्कार, त्यामुळे जर पाठीची दुखणे असतील, सर्वायकल किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळा, किंवा जिथे अति आपल्याला शरीराला कष्ट न देता जेवढं जमेल तेवढं करा. तर दाखवते, काही स्टेप्स ज्या आहेत ह्या सूर्यनमस्कारासारख्याच आहेत, फक्त एखाद दुसरी स्टेप जी आहे ती बदललेली आहे. दाखवते इथे. तर इथे पण आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय, दोन्ही पाय जोडलेले. एक नमस्कार स्थिती, एक नमस्कार आसन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्व संचलनासन जे आपण करतो. तर इथे आपल्याला चौथ्या स्टेपला गुडघा वर उचलायचा आहे, हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊन बॅकवर्ड बेंड. जेवढं तुम्हाला सीटचा भाग खाली ढकलता येईल तेवढा जमिनीच्या दिशेने ढकलायचा. अश्वसंचलनाच्या वेळेला आपल्याला वीरासन किंवा वीरभद्रासन करायचं. ठीक आहे, चौथी मुवमेंट फक्त ही आहे. मग 5 पुन्हा चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा वीरासन. फक्त जी आपली चौथी आणि 9वी स्थिती आहे ती आपली चेंज आहे. आणि मग पुन्हा 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. ठीक आहे, लक्षात आलंय? सावकाश, कुठेही घाई करू नका. हाय ब्लड प्रेशर असेल किंवा हृदयाचा कुठलाही त्रास होत असेल तर मात्र हे करणं टाळा. सुरुवात करूया, पण यथाशक्ती प्रयत्न करायला हरकत नाही. मॅटच्या पुढे उभं राहायचं, दोन्ही हात जोडून घेऊया. एक नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे बरोबर, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये एक हलकासा बॅकवर्ड बेंड. तुम्हाला जेवढं म्हणून खाली सीटचा भाग ढकलता येईल तेवढा ढकलायचा आहे. छान. वीरभद्रासन किंवा वीरासन. 4 5 चतुरंग दंडासन, डावा पाय मागे घ्यायचाय, नजर समोर. छान. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर, हनुवटी किंवा कपाळ छातीचा भाग जमिनीवर. 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. 8 पर्वतासन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, नजर आपली नेवल विजनकडे. 9 पुन्हा डावा पाय, उजवा पाय पुढे, उजवा पाय पुढे आणि वीरासन. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. सीटचा भाग जेवढा खाली ढकलायचा तेवढा ढकलू शकता. छान.
10 सावकाश, दोन्ही हात खाली, डावा पाय वर पुढे, हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार आसन. अजून एक करून घेऊया. 1 नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे, वीरासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा डावा पाय पुढे, वीरासन, बरोबर, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. छान. 2 सूर्यनमस्कार आता करून घेऊया. पुन्हा मॅटच्या पुढे आहोतच. दोन्ही पाय जोडलेले, डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून आपल्या छातीपाशी आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, बरोबर, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक. ओम पुष्णेय नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. अजून एक आपण करूया. याच्यामध्ये छोटस व्हेरिएशन असेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घेऊया. ओम मित्राय नमः. 1 आहे तो श्वास सोडा, 2 श्वास भरून घ्या दोन्ही हात वर, 3 श्वास सोडा दोन्ही हात खाली, 4 उजवा पाय मागे, बरोबर, अश्वसंचलनासन. आता इथे उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या, नजर उजव्या हाताकडे, सावकाश उजवा हात खाली, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या, नजर डाव्या हाताच्या बोटांकडे, बरोबर, सावकाश डावा हात खाली, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता इथे एक शेवटचा सूर्यनमस्कार. पुन्हा एकदा लक्ष आपण श्वासाकडे घेऊया. ओम भास्कराय नमो नमः. 1 आहे तो श्वास सोडूया, 2 श्वास भरून घेऊया, 3 श्वास सोडूया, 4 श्वास घेत डावा पाय मागे, नजर सिलिंगकडे. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर, बरोबर, सावकाश डावा हात खाली, 5 श्वास घेत उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, अष्टांगासन,
7 श्वास भरून घे भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास घेत डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. गुडघा जमिनीवर. आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. सावकाश उजवा हात खाली. श्वास घेत डावा पाय उजवा पाय पुढे आहे तो श्वास सोडूया. पुन्हा एकदा श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत 12 नमस्कार. मुखधोती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घेऊया. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. नॅपकिन असेल जर गरम झाल्यासारखं वाटत असेल तर नॅपकिनने पुसायला हरकत नाहीये. एक छोटासा नॅपकिन कधीही जवळ ठेवायचाच आपल्या. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. विश्रांती. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्या. एकदम रिलॅक्स. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. टाळूपासून पायापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता. रिलॅक्स. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय पोट हळूहळू वर येतोय. श्वास सोडतोय ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती अगदी संथ मंद लयबद्ध आहे का वाढलेली आहे हे आपलं आपण तपासूया. गती थोडीशी वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. एकदम रिलॅक्स. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आपण आता करणार आहोत द्रोणासन. तोलात्मक आसन आहे. पुन्हा एकदा सर्वायकलचा त्रास असेल पाठीची दुखणी असेल तर मात्र करू नका. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ. एकदम रिलॅक्स. आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायचे यथाशक्ती. ज्यांना शरीर लिफ्ट करता येत नसेल तर मात्र आपल्या हातांचा कोपराचा आधार घेऊन आधी अपर बॉडी वर उचला आणि मग दोन्ही पाय वर उचला. ज्यांना शक्य आहे त्यांनी आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करा. बरोबर. हा छान. नजर आता आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. इथे बघा ओटी पोटावरती खूप जास्त असा प्रेशर येतो. छान. जर थरथर वाटली तर मात्र आसन सोडून द्या. खूप छान. सावकाश उलटचाल करा. हळूहळू आपले दोन्ही पाय हात पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश. आणि मग पुन्हा एकदा विश्रांती. आपल्या कोर मसल्स वरती खूप छान असा प्रेशर येतो. त्यामुळे वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. करणार आहोत आपण आता मत्स्यासन. आजचं जे हे मत्स्यासन आहे हे पद्मासनस्थ आहे. म्हणजे आपल्याला शयन स्थितीमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. तेही शक्य नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवा. शयन स्थितीमध्ये पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. तेही जमत नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवा जसं आपण नॉर्मल मत्स्यासन करतो त्याप्रमाणे. बरोबर. छान. गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या. परफेक्ट. आता पुढची कृती आपल्याला माहितीच आहे पण तरीही दोन्हीही हातांची बोट आपल्या कानाच्या जवळ घ्या. हाताची कोपरं आपल्या सिलिंगच्या दिशेला असतील. थोडस स्त्रियांनी आपल्या वेणीचा जो भाग आहे तो थोडासा लूज करा म्हणजे टाळूचा भाग
खूप छान असा टेकला जाईल जमिनीवर. आणि आता हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर लावा. जमिनीवर टेकवायचा टाळूचा भाग. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर, हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने. बरोबर, खूप छान, खूप सुंदर. ज्यांनी पाय सरळ ठेवले त्यांनी पावलं जी आहेत ही जमिनीकडे ताणून घ्या. खांदे रिलॅक्स. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. पुन्हा एकदा हाताचा सपोर्ट आपल्या कानाच्या जवळ, हाताच्या आधाराने डोकं आधी सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता सावकाश एका गोष्टीला वळायचंय. पोटावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत शलभासन. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या. कपाळ जमिनीवर आहे. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आता दोन्ही हाताचे तळवे जे आहेत ते मांडीच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. खांदे रिलॅक्स, तोंड बंद. आपला श्वसन मार्ग जो आहे हा मोकळा होतोय. एकदम रिलॅक्स. आता दोन्ही पाय मांड्यांपासून आपल्याला जमिनीपासून वर उचलायचे. सुरुवात करा. दोन्ही पाय एकत्रित वर उचलायचे. हनुवटी ही पूर्णपणे जमिनीवर आहे. दोन्ही हातांचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह झालेला आहे. यथाशक्ती थांबा. जर क्रॅम्प आल्यासारखं वाटला तर पावलामध्ये हालचाल करा. जोड श्वासाची. उलट चाल करूया. सावकाश आपले दोन्ही पाय खाली येतील. हातांचा आधार काढून घ्या. मांडीच्या खाली आहे तो. आणि एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. सावकाश बैठक. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. मी तुम्हाला एक मुद्रा दाखवणार आहे. आज आपण करणार आहोत प्राण मुद्रा. तर ही प्राण मुद्रा जी आहे, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयाचा कुठलाही जर त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय उपयुक्त आहे, ज्याच्याने आपली प्राणशक्ती जी आहे ह्याचं खूप चांगल्या प्रकारे म्हणजे प्राणशक्तीला ऊर्जा देणारी किंवा प्राणशक्ती वाढवणारी ही ऊर्जा आहे. ही मुद्रा आहे. बघा ही अशा प्रकारे करतात.
दिसले प्रत्येकाला? आपलं करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. बाकीची 2 बोटं आपली सरळ असतील. लक्षात आलीये? प्राणमुद्रा ह्याला म्हणतात. प्राणशक्ती वाढवणारी. लक्षात आले प्रत्येकाच्या? सोपी आहे. दोन्ही हात समोर घ्यायचेत. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करून त्याची टोकं आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. बाकी 2 बोटं आपली सरळ असतील. परफेक्ट. आता हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवर, कोपरं शरीराच्या जवळ. परफेक्ट. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपली प्राणशक्ती, तिचं महत्व वाढवणारी, प्राणशक्ती वाढवणारी अशी ही प्राणमुद्रा. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावर आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. कुठेही आपल्याला दीर्घ श्वसन, समान श्वसन करायचं नाहीये. तर जसा आपला श्वास चालू आहे त्या श्वासाची जाणीव. श्वास घेतोय आणि सोडतोय. ब्रीदिंग अवेअरनेस. 4 ते 5 श्वास आपण या प्राणमुद्रेमध्ये थांबणार आहोत. तुम्हीही कधीही कुठेही करू शकता. ज्यांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला असेल किंवा अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झाली असेल, तर तुम्ही 15-15 मिनिटासाठी ही मुद्रा कधीही करू शकता, सकाळी, संध्याकाळी. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. जर आपण ट्रॅव्हलिंग करत असू, तर तुम्ही ट्रेनमध्ये, बसमध्ये सुद्धा अशा प्रकारे बसू शकता. आपोआप आपल्या श्वासाची गती सुद्धा संथ होते, लयबद्ध होते. मन शांत होतं. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. जोडलेले हात छातीपाशी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून आपण वंदन केलंय. सावकाश, मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. आज आपण दोन्ही हात खाली घ्यायचे. अकार, उकार आणि मकार विभागीय श्वसन करणार आहोत, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं. आपल्याकडे आहे अजून वेळ. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि दोन्ही हात आपल्या छातीपाशी ठेवा. हा. तर आता आपल्याला श्वास घेत दोन्ही हात अशा प्रकारे लांब करायचे आहेत. श्वास घेत लांब. आणि श्वास सोडताना बोलून आपल्याला हात छातीपाशी घ्यायचे आहेत. ठीक आहे. अकार करताना आपले हात समोर असतील, म्हणजे आपल्या हाताचा आणि जमिनीचा 90 डिग्रीचा कोन असेल, म्हणजे ते पॅरलल असतील. ठीक आहे. आणि मग हात श्वास सोडताना अकार. त्याच्यानंतर आपण करणार आहोत उकार. तर इकडे आपले जे हात आहेत हे आपल्या नजरेच्या टप्प्यात असतील, म्हणजे थोडेसे वर जातील नजरेच्या टप्प्यात. आणि मग पुन्हा एकदा श्वास सोडताना उकार, हात छातीपाशी. ठीक आहे. अकार करताना हात समोर असतील. उकार करताना हात नजरेच्या टप्प्यात असतील. आणि मकार करताना आपले हात आपल्याला श्वास घेत घेत हात वर न्यायचे आहेत. आणि श्वास सोडताना मकार म्हणजे करत हात पुन्हा छातीपाशी येतील. ठीक आहे. लक्षात आलंय? हे आपण यासाठी करतोय की आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. नुकतीच आपण जी प्राणमुद्रा बघितली, ती प्राणमुद्रा म्हणजेच आपल्या शरीरातली प्राणशक्ती जी आहे, तिचं वहन जे आहे, हे चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण ही कृती करतोय. ठीक आहे. तर आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ते आपल्या छातीपाशी ठेवा. हा. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करा. तळवे आपले विरुद्ध बाजूला जातील, समोर स्क्रीनच्या दिशेला. आणि श्वास सोडताना हात छातीपाशी. पुन्हा एक राऊंड करूया. श्वास घेत लांब, स्ट्रेच. श्वास सोडत बरोबर. खांदे आणि चेहरा अगदी रिलॅक्स. पुन्हा एकदा एक लास्ट राऊंड.
श्वास घेत लांब, श्वास सोडत बरोबर. आता श्वास घेत हात लांब, नजरेच्या टप्प्यामध्ये श्वास सोडत श्वास घेत लांब, श्वास सोडत श्वास घेत लांब, श्वास सोडत बरोबर. आता श्वास घेत हात वर, तळवे सिलिंगकडे, श्वास सोडत बरोबर. श्वास घेतला वर, श्वास सोडत पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत छान. दोन्ही हात खाली आणि डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण करणार आहोत आता संपूर्ण अकार, उकार आणि मकार म्हणजेच उदर, उर आणि स्कंद श्वसन. तर इथे आपल्याला जसं गौतम बुद्ध ध्यानात स्थितीमध्ये बसतात ना, एका हातावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवतात बरोबर, त्याप्रमाणे आपल्याला हे आपले हात आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायचे बरोबर. खांदे एकदम रिलॅक्स. ज्यांना बैठक बदलायची असेल ना ते बदलू शकता. हा, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. कोपर शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. अगदी शांततेत आपण ही कृती करतोय. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपलं पोट किंचितच बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडत पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास आणि श्वास सोडताना एखाद 2 सेकंद अगदी शांत. दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेतच. जर बैठक किंवा पाय बदलायचा असेल तर बदलू शकता. तिथल्या तिथेच थोडेस पायाला रिलॅक्स करायचे, तिथले स्नायू सैल करून घ्यायचे आहेत. आपण करणार आहोत ओंकार साधना. साधी मांडी ज्यांना घालायची आहे त्यांनी साधी मांडी घालू शकता. पाठकणा अगदी रिलॅक्स करा, पण तो सरळ असेल. मान मध्यभागी, हातांची ज्ञान मुद्रा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले आहेत. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते आपल्या कमरेपर्यंतच्या भागाकडे घेऊन जाऊया. आपण जी बैठक धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, तिथे जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो करू शकता. थोडेसे स्नायू सैल करून घेऊन पुन्हा एकदा एक स्थिती आपल्याला धारण करायची आहे. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर आहे, रिलॅक्स आहे. नी जॉइंट्स मध्ये, काफ जॉइंट्स मध्ये किंवा अँकल जॉइंट्स मध्ये कुठला ताण वाटत असेल तर थोडीशी हालचाल करून तो ताण कमी करायचा आहे. पाठकणा आपला समस्थितीमध्ये आहे. पोटाचे स्नायू, छातीचा भाग रिलॅक्स आहे. हातांची ज्ञान मुद्रा आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक एकमेकांना जुळलंय.
बाकीची तीनही बोटं अर्धवट मिटलेली आहेत आणि ती सैल आहेत. तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे अलगद मिटलेले, कपाळावर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. अंगठा आणि पहिलं बोट यांचा जो एकमेकांना झालेला स्पर्श आहे, तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे, त्या रक्तप्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता, प्रसन्नता. बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम कालातीत, त्रिगुणातीत, उत्पत्ती, स्थिती आणि लय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश असा हा ओम भूत, वर्तमान आणि भविष्य असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. बंद डोळ्यांसमोर भ्रूमध्यामध्ये अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. जे काही दिसेल न दिसेल, पण मन ओम ओम आणि ओममय होत आहे. करणार आहोत 5 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हे उच्चार करणार आहोत. सूचना फक्त पहिल्या उच्चाराच्या वेळेला भेटेल आणि मग पुढचे उच्चार आपण यथाशक्ती आपल्या श्वासाप्रमाणे करणार आहोत. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास धरून घेऊया आणि उच्चार ओम. ओम. काही क्षण शांत. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. शांतीपाठ दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित, समर्पण, शरणागत भाव, नतमस्तक भाव. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया आणि त्यांना वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाची सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ
श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन. निर्माण झालेली योग अलगदपणे चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. उद्या आपण डायबिटीज वाले सूर्यनमस्कार पाहणार आहोत. त्यामुळे कोणी गैरहजर राहू नका. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 ला. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते. आज मी थोडंसं घाईत आहे कारण की मला पुढे वर्गाला आमच्या दुसरा डेमो करायचा आहे. म्हणून जर तुम्हाला काही अडचण किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नंबरवरती. ठीक आहे. हरिओम. मीटिंग एंड करते.